पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट आले। पुढील 4 तासांमध्ये या भागामध्ये मोठे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकणार। 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। हे चक्रीवादळ अचानक बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने पुढे सरकत असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय हवामान खात्याने याबद्दल रेड अलर्ट या ठिकाणी दिला आहे। गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने धावू लागले। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत। सरकारने अर्जंट आदेश या ठिकाणी जारी केला आहे। या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार असल्याचं सांगितलंय। राज्य शासनाने आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातील 3 तारखा देखील जाहीर केल्या आहेत। या 3 तारखांना राज्यभरात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवल्या। तसंच पुढील 4 तासांमध्ये आता या चक्रीवादळाचे परिणाम तीव्र स्वरूपाचे तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत करणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना करावाच लागेल। यासाठी सप्टेंबर महिन्याच्या कोणत्या 3 तारखा इथून पुढे जाहीर केलेत, ज्या तारखांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्या तारखा आपण पाहणार आहोत। परंतु आज पुढील 4 तास त्या ठिकाणी भयंकर धोक्याचं असल्याचं सांगितलंय। त्यामुळे कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी घेणार आहोत। अचानक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अचानक एक चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाले। मग हे चक्रीवादळ कशा स्वरूपाचं असेल, कोणत्या 10 जिल्ह्यावर याचा सर्वाधिक परिणाम होईल आणि तुम्ही स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करायचा आहे, राज्य सरकारने काय सूचना नागरिकांसाठी दिल्या आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। चक्रीवादळ हे शक्ती नावाचं चक्रीवादळ परत एकदा बंगालच्या उपसागरात तयार झालेलं पाहायला मिळते। समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झालाय आणि त्यातूनच हे महाभयंकर 20 वर्षातलं सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळू लागले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 4 तासांमध्ये महाभयंकर वेग धारण करण्याची शक्यता वर्तवल्या। या चक्रीवादळामुळे जवळपास 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागतील। शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्ची घरं आहेत, त्यांची पत्र्यांची घरं उडून जातील। घरांचं छप्पर उडून जाण्याची शक्यता आहे। विजेचे खांब मोडू शकतात, झाडे उन्मळून पडू शकतात। समुद्राची परिस्थिती त्या ठिकाणी पूर्णपणे खवळलेली पाहायला मिळते। चक्रीवादळामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा सध्याला निर्माण व्हायला सुरुवात झाली। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामध्ये धोका असल्याचं सांगण्यात आले। प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना किनाऱ्यावर परतण्याचा आदेश या ठिकाणी दिले। वीज पडण्याचा मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने यामुळे माणसं तसेच जनावरांना तसेच शेतकऱ्यांना मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। मागील काही वर्षात चक्रीवादळाचा इतिहास जर आपण बघितला तर या संकटाचं गांभीर्य तुमच्या लगेच या ठिकाणी आता लक्षात येईल। आता जर पाहिलं तर 20 वर्षातलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ आता त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या 3 तारखांना या ठिकाणी आता दाखल होतोय। तसेच आजपासूनच 4 तासांमध्ये पुढील याचे परिणाम तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला बसायला सुरुवात होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका या ठिकाणी जाणवतोय तुम्ही लगेच पाहायचं आहे। आता बंगालच्या उपसागरामध्ये अचानक कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे तिथे चक्रीवादळाचं रूपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय। मग हे चक्रीवादळ कशा स्वरूपाचं असणार आहे, यासाठी आपल्याला मागचं चक्रीवादळ नेमकं म्हणजे 2019ला 22ला जे चक्रीवादळ आलं त्याचा आपण पार्श्वभूमी समजून घेऊ। मग तुम्हाला समजेल चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय असतं। भयंकर मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढील 4 तासांच्या आतमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। 2019 मध्ये एक चक्रीवादळ
अशाच प्रकार चालतं. ज्याला नाव दिलं होतं फनी फनी चक्रीनं त्या ठिकाणी वादळ होतं, त्याचं नाव फनी फनी असं होतं. या चक्रीवादळाने ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान केलं होतं. हजारो झाडे उन्मळून पडली होती, घरे उद्ध्वस्त झाली होती, शेतीचंही मोठं नुकसान झालं होतं. 2020 मध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळ पुन्हा आलं. त्याचं नाव अमापना नावाचं चक्रीवादळ आलं. ते आता पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये त्यांनी हाहाकार माजवला होता. या वादळामुळे जवळपास त्या ठिकाणी 13 लाख घरं आणि पिकांचं नुकसान झालं. पुढे त्यानंतर त्या ठिकाणी 2021 ला एक वादळ आलं याच नावाचं. हे चक्रीवादळ ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नासधूस केलं होतं. या सर्व उदाहरणावरून आपल्याला एक त्या ठिकाणी भीती आता निर्माण होत्या की आता हे चक्रीवादळ एक त्या ठिकाणी भयंकर मोठं संकट या ठिकाणी असू शकतं असं वर्तवण्यात आले. गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ यापूर्वी तुम्ही कधी बघितलं सुद्धा नसेल. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाने त्या ठिकाणी मोठं नुकसान त्या ठिकाणी यावर्षी केल्याचं पाहायला मिळालं. 2019 मध्ये कोकणात त्या ठिकाणी केर नावाचं वादळ घुसल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर आता लगेचच आता हे 2025 मधलं सगळ्यात मोठं वादळ त्या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. याला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका. प्रशासनाने यासाठी जोरदार तयारी केली आहे, पण नागरिकांनी सज्ज राहण्याचं आवाहन केले. विशेषतः शेतकऱ्यांना यापासून मोठा धोका होण्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय. त्यामुळे कशा प्रकारे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता मोठा धोका पुढील 4 तासामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. आता बघा, प्रशासनाने या चक्रीवादळामध्ये 10 जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिलेत. विजांपासून सावध राहायचं आहे. कुठेही वीज चमकत असेल, आसपास विजा चमकत असतील तर घरातून बाहेर पडू नका. शेतात जायचं असेल तर जाऊ नका. काय खरेदी करायला जायचं असेल तर अजिबात घरातून बाहेर पडू नका. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर टाळायचा आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण जर निर्माण झालं, विजा कडकडत असतील तर त्यावेळेस मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वापराचा त्या ठिकाणी अजिबात तुम्ही वापरायचं नाही, टाळून द्यायचं आहे. सुरक्षित ठिकाणी राहा. वादळी वाऱ्यामुळे आता तुम्हाला झाडे आता त्या ठिकाणी उन्मळून पडण्याची शक्यता आहे. कच्ची घरे, पत्र्याची घरे त्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे. अनावश्यक प्रवास तुम्ही टाळायचा आहे. तुम्ही जर किनारी भागात राहत असाल तर महत्त्वाची तुमची कागदपत्र आता सुरक्षित त्या ठिकाणी ठेवायला सांगितलंय. तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील, विजेची उपकरणे असतील, मोबाईल चार्ज करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. पहा, आता चक्रीवादळाची अद्ययावत माहिती आलेली आहे. हवामान खात्याच्या वेबसाईटवर तुम्ही नजर ठेवायचं आहे. त्या ठिकाणी मौसम दामिनी किंवा तुम्ही त्या ठिकाणी हवामान खात्याच्या ॲपवर त्याच्या माध्यमातून तुम्हाला वादळाची दिशा तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता त्या ठिकाणी पुढील 4 तासामध्ये याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोणत्या 10 जिल्ह्यांची नावं या ठिकाणी सांगितलेत, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी केलाय, शेतकऱ्यांसाठी कोणत्या विशेष सूचना या ठिकाणी सांगितलेत, तुमच्या शेतातील पिकं कशी वाचवायची, तुम्ही कसं सुरक्षित राहायचं आहे, त्या ठिकाणी पुढील आता सप्टेंबर महिन्यातील कोणत्या 3 तारखांना मोठा धोका होऊ शकतो, या ठिकाणी काय काय सांगितलंय, शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना दिल्या आहे. पहा, हा निसर्ग आहे. निसर्गाचा अंदाज कोणी ओळखू शकत नाही. तुमची परिस्थिती कितीही चांगली असू द्या, तुमची परिस्थिती किती वाईट असू द्या, तुमच्या खिशात किती पैसा असू द्या, त्याचं निसर्गापुढे काही चालत नाही. त्यामुळे या निसर्गाचा खेळ वेगळा असतो. त्यामुळे तुमचं समजून घ्यायचं आहे, तुम्ही सज्ज राहायचं आहे. आपण जर तयार असलो तर आपण नक्कीच या संकटातून स्वतःला आता त्या ठिकाणी बाहेर या ठिकाणी स्वतःला आता काढू शकतो. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी मोठा अलर्ट देण्यात आलाय. आता बघा, या ठिकाणी या चक्रीवादळाचा मोठा धोका सगळ्यात भयंकर असा या 10 जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलाय. आपल्याला मागच्या वर्षी काही नाही झालं म्हणून आता त्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी काहीच होणार नाही भ्रमात राहू नका. कारण आता या वर्षीचं वादळ हे खूप भयंकर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पहा, तुमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. आता तुम्हाला त्या ठिकाणी कोणते 10 जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक पहा. कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटकायचा बसणार आहे. आधी 10 जिल्ह्यांची यादी आपण लक्षपूर्वक पाहूया. त्यानंतर कोणत्या 3 तारखांना या सप्टेंबरच्या आता हे चक्रीवादळ सर्वाधिक नुकसान करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तिथे रेड अलर्ट आत्ताच त्या ठिकाणी जाहीर केलाय. स्थानिक प्रशासन आहे, पोलीस खातं आहे, अग्निशामक दल आहे, त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थिती
काम करणारं जे खातं आहे तर तिथे अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल तर त्या ठिकाणी सज्ज झाल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। मग आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 3 तारखांना हे चक्रीवादळ सप्टेंबर महिन्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे, तसेच पुढील 4 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे परिणाम तुम्हाला आता पाहायला मिळू शकतात त्या ठिकाणी तुम्ही आता पाहायचं आहे। आता तुम्हाला भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पुढील 4 तास भयंकर धोक्याचे असणार असं सांगितलंय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय मुंबई शहर, तसेच मुंबई उपनगर। मुंबई शहर जिल्हा असेल तर या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय ठाणे, किनारपट्टी लगतचा दुसरा जिल्हा। या ठिकाणी जिल्हा आता ठाणे जिल्ह्यामध्ये देखील सतर्क राहायचं आहे। रायगड जिल्हा 2019 मध्ये 21 मध्ये मोठं नुकसान रायगडमध्ये झालं होतं तर त्याच धर्तीवर कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा। पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, किनारपट्टी लगतचा जिल्हा आहे। यामध्ये भयंकर त्या ठिकाणी लाटा उसळतील, वादळी वाऱ्यासह जोरदार अप्रतिम त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो। पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडंसं वादळी वारा आणि पाऊस होण्याची शक्यता आहे, सतर्क राहायला सांगितलंय। त्यानंतर पुण्याचा भाग, सातारा या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुणे असेल, कोल्हापूर असेल तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडंसं वादळी वारा आणि या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना समुद्राच्या लाटांचा मोठा धोका आहे सांगितले। विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आता त्या ठिकाणी वादळी वारा आणि 24 तासामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच वादळी वारा कोणत्या 3 तारखांना या ठिकाणी आता जास्त शक्यता वर्तवल्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 28, 29, 30 या 3 तारखांना या ठिकाणी मोठा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा त्या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आल्या। त्यामुळे तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा असं सांगण्यात आले। तुम्हाला जर या पावसाच्या अंदाजावरून तुमच्या शेती पिकांची किंवा मोठी कामे करणार असाल तर परत एकदा तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा सल्ला घ्या, कारण अंदाजच असतो। त्यामुळे अनुभवी व्यक्तीकडून तुम्ही परत एकदा अंदाज घ्या, मगच मोठी कामे करा असं या ठिकाणी सुचवण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।